खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी ही डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आळते या छोट्याशा गावातून व्यवसायानिमित्त विट्यात स्थायिक झालेले दिग्विजय उद्योग समूहाचे संस्थापक श्री मधुभाऊ पाटील यांचे चिरंजीव मान्य श्री आदित्य भैया पाटील यांनी अल्पावधीतच राजकीय क्षेत्रात मोठी मुसंडी मारलेली पाहायला मिळाली. युवा नेते पंकज भैया दबडे यांच्या तालमीत घडलेल्या आदित्य पाटील यांनी आळते व विटा परिसरात प्रचंड मोठे युवकांचे संघटन केले आहे. त्यांच्या हाकेला धावणाऱ्या युवा कार्यकर्त्यांनी आदित्य पाटील यांना अक्षरशः उचलून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विटा शहर अध्यक्षपद समर्थपणे सांभाळताना मोठ्या संख्येने युवा बरोबर घेतले आहेत. अतिशय नम्र स्वभाव, अडचणीला धावणाऱ्या आदित्य पाटील यांचा वाढदिवस मोठ्या धामधुमीत झाला. अनेक दिग्गजांनी प्रत्यक्ष भेटून तर काहींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये आमदार सुहास बाबर, मंत्री हसन मुश्रीफ, माजी केंद्रीय मंत्री महादेवराव जानकर, माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील, युवा नेते वैभवदादा पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, माननीय पंकज भैया दबडे यांचा समावेश आहे. समाजातील सर्व स्तरातील व्यापारी, नोकरदार, राजकीय क्षेत्रातील अनेकांनी शुभेच्छा दिल्या. त्याला शुभेच्छा देण्यासाठीची गर्दीच आदित्यचे राजकीय, सामाजिक, व्यापारी क्षेत्रातील संबंध दाखवून जाते. आटपाडीचे माननीय अनिल शेठ पाटील, संदीप तात्या ठोंबरे यांनीही आदित्यचे कौतुक केले. इतक्या कमी वयात मोठी राजकीय झेप घेतलेले आदित्य पाटील भविष्यात मोठी राजकीय मुसंडी मारणार अशा चर्चा होत आहेत. आपल्या सहकाऱ्यांना कुठलीही अडचण आली तरी लगेच धावून जाणार हे व्यक्तिमत्व दिग्विजय उद्योग समूहाची धुरा समर्थपणे पेलत शेतीतही दमखम दाखवत आहे. अशा या युवा व्यक्तिमत्वावर झालेला शुभेच्छांचा वर्षाव पाहता भविष्यात आदित्य पाटील राजकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व बनले तर नवल वाटायला नको. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. माननीय आदित्यजी पाटील यांचा 22वा वाढदिवस आज इथं संपन्न होतोय. या वाढदिवसासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे नेते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अनिल शेठ पाटील साहेब आणि आदित्यवर प्रेम करणारी सर्व मित्रमंडळी, आदित्य तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आत्ताच आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो त्या सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खानापूर तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय पंकज भैया दबडे यांनी आता शुभेच्छा दिल्या आणि मगच केक कापला. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या पश्चात देखील या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीताराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. या सांगली जिल्ह्यामध्ये एक युवकांच्यासाठी धडपडणारा चांगला नेता आज शहराचा अध्यक्ष असला तरी सुद्धा शेठ आज तुम्ही त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित राहिला. खरं तर 1, 2, 3, 4 नाही तर 5 केक तुम्ही कापलं. एकाला इथं मारामारी उडते. त्याच्यामुळं अतिशय कार्यकर्त्याच्या भावना आपण हे करताय. अतिशय चांगलं संघटन खरं तर आदित्यनं इथे केलेलं आहे. आदित्यचे वडील मधुकर पाटील त्यांचं पण संघटन आणि पक्षाला फार मोठं योगदान तुम्हाला नजीकच्या काळामध्ये
आपल्या तासगाव विसापूर सर्कलचा जो भाग आहे तिथला विषय असेल, इथला विषय असेल, प्रत्येक ठिकाणी ते सातत्यानं पक्षाच्या पाठीमागे उभा राहतात. त्याचप्रमाणे चांगली भूमिका घेऊन आपण सुद्धा काम करताना युवक कार्यकर्त्यांना त्यांना संधी देण्याच्या हेतूनं वेगवेगळ्या शासकीय कमिटी असतील, अनेक काही गोष्टी असतील. याच्यामध्ये आदरणीय पंकजभाईच्या माध्यमातून खानापूर तालुक्यामध्ये आपण युवकांना सुद्धा त्यांच्या हाताला काम देण्यापासून त्यांच्या सन्मानापर्यंतच्या सगळ्या गोष्टी करतोय. आधी ते एक चांगला हुशार शहराचा अध्यक्ष, एक संघटन करणारा चांगला कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लाभलेला आहे. मी आदित्य तुला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग सांगली जिल्हा आणि माझ्या फकीरा पॅंथर सेना या संघटनेच्या वतीनं तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुला चांगलं आयुष्य, धन, संपत्ती, आरोग्य, संपत्ती सगळ्या गोष्टी तुझ्या पायाशी याव्यात. तुला चांगलं आयुष्य मिळावं अशा पद्धतीचं शुभेच्छा देतो तुला आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. सन्माननीय आदित्यजी पाटील यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्यायचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय तात्या, पंकज भैयाचे बंधू आदरणीय प्रवीण भैया, आदरणीय सुहासजी कुलकर्णी, आदरणीय बॉस आणि सर्वच आदित्य आणि पंकज भैया यांच्यावरती प्रेम करणारे सर्व तुम्ही सर्व प्रमुख या शहरातील तरुण मंडळी. खरं तर आदित्यंचा वाढदिवस आहे. खरं आदित्यंचं काळीज तिकडं पटण्याला आहे, मी बघितलं. कारण आदित्य तुमच्यावरती पंकज भैयाचा किती जीव आहे हे मी जवळून पाहिलेलं आहे. मागच्या काळामध्ये या राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय हसनजी मुश्रीफ साहेबांची एक कार्यकर्ता मेळावा एक विट्यामध्ये आयोजित केला होता आणि त्यांना मुंबईला जायचं होतं. मेळावा संपून खूप घाईत होते, परंतु पंकज भैयांनी हट्ट केला की काही जरी झालं तर तुमच्या घरी यायचं. खरं सांगतो तात्या, बरोबर आहे का? आपण साक्षीला होतो. काही होऊ द्या, मुश्रीफ साहेब माझा अत्यंत जीवाभावाचा सहकारी आहे आणि त्यांच्या घरी आपल्याला जायचं आहे. आणि पंकज भैयांच्या हट्टापोटी मंत्री महोदय आपल्या घरी आले होते. आणि पंकज भैयांचं पण घरी आज गल्लीत आहे ना. म्हणजे पंकज भैयांची सुद्धा एक खासियत आहे, आपले जे जीवाभावाचे सहकारी आहेत त्यांचा सन्मान वाढला पाहिजे, त्यांची किंमत वाढली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून ते नेहमी झटत असतात. आज आदित्य तुमचा वाढदिवस आहे, एवढ्या मोठ्या संख्येनं आज सर्व तरुण सहकारी उपस्थित राहिलेत. त्याच्यावरून निश्चितपणे लक्षात येतंय की आपण आपलं काम समाज उपयोगी नेहमी करत आहात आणि तरुणांसाठी तुमचं निश्चितपणे काम चांगलं असणार आहे. त्याशिवाय तरुण आज वाढदिवसाला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहत नसतायत. कारण की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये कुणाला कुणासाठी शुभेच्छा देण्यासाठी नाही, कुणासाठी कुणाला वेळ नाही तात्या. तेवढा स्नेह जपावा लागतो, तेवढी आपली उपलब्धता आपल्या सहकाऱ्यांसाठी पळून जावं लागतं. जसं पंकज भैया या खानापूर तालुक्यामध्ये विटा शहरामध्ये आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये करतायत, तसंच तुम्ही सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चांगल्या पद्धतीचं संघटन विटा शहरामध्ये वाढवताय. त्यामुळे तुम्हाला ही अगदी मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो, दीर्घायुष्य देवो. खूप खूप शुभेच्छा. आणि खरं तर पंकज भैयाचा एक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी उपस्थित राहिलो आदी भैया तुम्हाला. आणि मला सुद्धा तात्या एक अतिशय आवर्जून या निमित्तानं मला सांगावं वाटतंय की आटपाडी नगरपालिकेमध्ये माझ्या सुविध पत्नी इथं उभा होत्या, तिथं सुद्धा आदित्यंचं मला मदत झालेली आहे. कारण त्यांच्या नातेवाईक तिथं होते आणि त्यांनी बिचाऱ्यांनी धडपडून, खरं सांगतो म्हणजे आता हे मला खूप मोठी आदित्यच्या रूपाने मदत झालेली आहे. त्यामुळे मीही तुमचा अंतःकरणापासून आभारी आहे आदित्य. आणि भविष्यामध्ये विटा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम आदरणीय पंकज भैया दबडे यांच्या विचाराच्या कार्यकर्त्याचं जाळं तुम्ही चांगल्या पद्धतीचं निर्माण करावं, अशा पद्धतीच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. आणि भविष्यामध्ये आपण या शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं पुढे येऊन एक युवकांचं नेतृत्व कराल, अशा पद्धतीचेही मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप अंतःकरणापासून शुभेच्छा.